नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलचे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. वळूया आपल्याच्या भागाकडे. या सर्व गोंधळामुळे दीप्ती चक्कर येऊन खाली पडते. तेवढ्यात खुशी मोठ्याने ओरडते आणि पटकन तिला पकडते. विजय तिला उचलून शेजारील सोफ्यावर बसवतो आणि खुशी पटकन तिच्या तोंडावर पाणी शिंपडते. त्यानंतर ती शुद्धीवर येते. राजवीर बॉडीगार्ड्सना इशारा करतो आणि ते त्या तिघांना घेऊन निघून जातात. विजय दीप्तीला पाणी देतो आणि शांत हो, तू ठीक आहेस, आपण आता घरी जाऊया असं म्हणतो. सगळे चालू लागतात, पण दीप्तीचे पाऊल उचलतच नव्हते. हे पाहून खुशी तिच्यापाशी जाते आणि तिला पुन्हा खाली बसवून प्रेमाने समजावते. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल किंवा आपल्याबरोबर काही चुकीचं होत असेल असं वाटतं, तेव्हा त्याच्याविरुद्ध आवाज उठवायचा असतो. तेव्हा स्वतःसाठी लढायचं असतं. स्वाभिमानापेक्षा कोणतीच गोष्ट महत्त्वाची नसते आणि बदनामी होईल किंवा लोक काय म्हणतील या भीतीने शांत बसणे हा शहाणपणा नाही तर मूर्खपणा असतो. त्यामुळे चुकीची गोष्ट आपल्याबरोबर किंवा आपल्यासमोर इतरांबरोबर कोणाबरोबरही होत असेल तेव्हा त्याचा प्रतिकार करायचा. ही गोष्ट मी कॉलेजमध्ये जाण्या अगोदरही तुला सांगितली होती. चुकीचं वागणाऱ्याला माफी नाही, मग तो घरचा असो वा परका. काय आठवतंय ना? खुशीच्या बोलण्याने दीप्ती जरा सावरते आणि तिला प्रेमाने मिठी मारते. त्यानंतर ती राजवीर समोर येऊन उभी राहते आणि म्हणते, जिजू, तुम्ही मला खरंच बहीण मानता की फक्त त्या लोकांसमोर प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही हे म्हणालात? त्यावर राजवीर प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो, तू मला जिजू म्हण किंवा भाऊ, पण मी तुला मनापासून अगदी रियासारखंच प्रेम करतो. तू माझ्या मित्राची भावाची बायको आहेस म्हणून नाही, पण तुझ्यामध्ये मला रियाचा भास होतो आणि म्हणूनच मी तुला भेटल्यापासून अगदी मनापासून माझी बहीण मानला आहे. त्याचे हे शब्द ऐकताच दीप्ती त्याला भाऊ असं म्हणते आणि प्रेमाने मिठी मारते. हे पाहून विजय खुशीसमोर उभा राहतो आणि म्हणतो, मी याआधी हिंमत केली नाही, पण आज करतो. ज्या दिवशी तुम्ही मॉम आणि दादूला वाचवलं तेव्हापासून मीही तुम्हाला माझी बहीण मानलं आहे. तेव्हा तुमचा राग पाहून मी शांत बसणंच योग्य समजलं, पण आज सांगतो, जशी माझ्यासाठी खन्ना फॅमिली माझी फॅमिली आहे, तसेच तुम्ही माझ्या भाभी आणि बहीण दोन्ही आहात. मी तुम्हाला बहीण मानलं तर चालेल ना? खुशी त्याच्याजवळ येते आणि म्हणते, हो विजय भाऊ. त्यावर विजय हसतो आणि खुशीला मिठी मारतो. त्यानंतर सर्वजण घराकडे निघतात. विजयने बॉडीगार्ड्सना आधीच सांगितलं होतं की ते तिघे रानाकडे पोहोचले पाहिजेत. त्याप्रमाणे बॉडीगार्ड्स त्या तिघांना रानाच्या अड्ड्यावर पोहोचवतात. इकडे चौघे हे खन्ना मॅन्शनमध्ये पोहोचतात. दीप्तीची अवस्था पाहून सर्वजण घाबरतात, पण राजवीर त्या सर्वांना समजावून सांगतो आणि परिस्थिती सांभाळतो. त्यानंतर सावित्रीजी दीप्तीला प्रेमाने मिठी मारतात आणि विजयचा कान पकडून त्याला त्याच्या बायकोची काळजीच नाही असं म्हणतात. दीप्ती मध्येच म्हणते, दादी, यात माझी काही चूक नाही. मी त्यांचं ऐकलं नाही आणि दुसऱ्या कंपनीत काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर दादी म्हणतात, बरं ठीक आहे, आता जाऊन आराम कर आणि विजयला दीप्तीला घेऊन जायला सांगतात. ते दोघे गेल्यावर त्या राजवीरला म्हणतात, ज्याने हे सर्व केलं आहे त्याची कंपनी लवकरात लवकर बंद पडली पाहिजे. त्यानंतर राजवीर आणि खुशी त्यांच्या रूममध्ये जातात. खुशीला दीप्तीची खूप काळजी वाटत होती. तेव्हा राजवीर तिला म्हणतो, विजय तिच्यासोबत आहे, तू टेन्शन घेऊ नकोस असं म्हणून तो तिला शॉवर घ्यायला पाठवतो. आशा जेवणाविषयी विचारायला येतात तेव्हा राजवीर आम्ही जेवण केलं आहे असं सांगतो. विजय देखील दीप्तीला शॉवर घ्यायला लावतो आणि त्यानंतर तो रानाला फोन करतो आणि म्हणतो, मी थोड्याच वेळात येत आहे आणि फोन कट करतो. दीप्ती बाहेर येताच तो तिला उचलतो आणि प्रेमाने बेडवर झोपवतो. तोही तिच्यासोबत झोपतो.
दीप्तीला त्याच्या मिठीत खूपच सुरक्षित वाटत होतं. ती त्याच्या मिठीत तशीच झोपी जाते. त्यानंतर विजय तिला उशीवर झोपवतो आणि रानाकडे जायला निघतो. इकडे खुशी ही शॉवर घेऊन आलेली असते. राजवीर तिच्या कानापाशी जाऊन म्हणतो, बायको, अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करूया. खुशीला काहीच समजत नव्हतं. तिला काही समजण्याआधीच राजवीर त्याच्या रोमॅन्टिक मूडमध्ये आलेला होता. तो तिला थेट उचलतो आणि बेडवर झोपवतो आणि तिच्यावर येतो. त्यानंतर त्यांचा रोमांस चालू होतो. साधारण काही तासांनी खुशी त्याला स्वतःपासून बाजूला करते, कारण तिला खूप वेदना होत असतात. ती राजवीरपासून बाजूला होते आणि तशीच झोपी जाते. खुशीला झोपलेलं पाहून राजवीरही पटकन फ्रेश होतो आणि गाडी काढून कुठेतरी जायला निघतो. त्याची कार मुंबईपासून बाहेर जंगलामध्ये एका जुन्या गोडाऊनजवळ थांबते, जे ओस पडलेलं होतं. तो गाडीतून उतरून आत जायला निघतो. तिथे आधीपासूनच मोठमोठ्याने आवाज येत होता, जणू काही लोक ओरडत होते. तो आतमध्ये जातो तर विजय त्या तिन्ही व्यक्तींना खूप मारहाण करत होता. तो काही केल्या रानाचं किंवा इतर कोणाचंही ऐकत नव्हता. ते तिघे तेच होते ज्यांनी दीप्तीची छेड काढली होती. राजवीर आत जाताच त्यांच्याकडे पाहतो आणि विजयला आवाज देतो. राजवीरचा आवाज ऐकताच विजय थांबतो. तो त्या माणसांना घेऊन जाण्यास सांगतो. राजवीर विजयला शांत करतो आणि एका व्यक्तीला फोन करून ती कंपनी बंद करण्याचे आदेश देतो. त्यानंतर तो हल्लेखोराकडे जातो आणि त्याच्याशी बोलतो, पण त्याला काहीच फरक पडत नाही. हे पाहून राजवीर राणाला आदेश देतो की याच्या कुटुंबाचा शोध घ्या आणि त्यांच्याकडून याच्या चुकांचा बदला घ्या. कुटुंब हे ऐकताच तो व्यक्ती मोठ्याने म्हणतो, या सर्वात त्यांची काही चूक नाही. मी सगळं सांगायला तयार आहे, पण माझ्या परिवाराला यात ओढू नका. त्यानंतर तो त्याने केलेले सर्व गुन्हे कबूल करतो. मी तोच व्यक्ती आहे जो सतलज फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो आणि मीच औषधांची अदलाबदली करून कंपनी बंद पाडली. हरप्रीत आणि करणवीर यांची वेळोवेळीची माहिती मीच गुन्हेगारांना देत होतो. इतकेच नव्हे तर दोघांच्या मृत्यू दिवशी ज्या ट्रकने त्यांना धडक दिली तो देखील माझाच होता. पण ड्रायव्हर कोणीतरी दुसरा होता, जो या सर्वामागचा खरा सूत्रधार होता. त्याने स्वतःच्या हाताने त्या दोघांचा जीव घेतला आहे आणि तुमच्या दोन्ही कुटुंबांचा विनाश करण्याचा निश्चय घेतला आहे. इतकेच नाही तर सिमरनचा मृत्यू देखील त्याच्यामुळेच झाला आहे. त्यांनी चुकीचे डोस तिच्या गोळ्यात मिसळले, त्यामुळे ती देखील मृत्यू पावली. आणि 3 वर्षांनी तुमच्या दादीचा होणारा अपघात देखील मीच प्लॅन केला होता. पण या सर्वामागचा खरा सूत्रधार मी नाही, तो होता ज्याने त्या दिवशी त्या दोघांच्या कारला धडक दिली होती. त्याच्या तोंडून हे सगळं ऐकून राजवीर आणि विजय रागाने लाल झाले होते. त्यांना त्याचा जीव घेऊ वाटत होता. पण राजवीर स्वतःला शांत करतो आणि म्हणतो, तुला त्या व्यक्तीविषयी काहीच माहिती नाही. असं होणार नाही. तू आम्हाला मूर्ख बनवतोयस का? खरं बोल, नाहीतर आत्ताच तुझं कुटुंब आणि तू कोणालाही मी जिवंत सोडणार नाही. आत्तापर्यंत सर्वांनी शांत राजवीर पाहिलाय, पण जर गोष्ट माझ्या परिवाराची असेल तर मी काहीही करू शकतो, समजलं का? त्यावर तो व्यक्ती म्हणतो, माझं नाव सुरेश आहे आणि मला या सर्व कामांसाठी वेगवेगळी रक्कम मिळत होती, ज्यामुळे माझं घर चालत होतं. मला त्याच्याविषयी खरंच काही माहिती नाही, पण अजय देशमुख हा त्याचा नातेवाईक आहे. त्यावरून तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता. अजय देशमुख हे नाव ऐकताच राजवीर विचारात गुंततो आणि सुरेशला विचारतो, त्या दोघांचं नक्की काय नातं आहे? सुरेश म्हणतो, मला जास्त काही माहिती नाही, पण जेव्हा थोड्या दिवसापूर्वी मी तुमच्यावर हल्ला केला त्यावेळी माझे पैसे मला अजय देशमुखच्या खात्यातून ट्रान्स्फर केले गेले होते. तेव्हाच मला त्याच्याविषयी समजलं. मी त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या हाती काहीच लागलं नाही. एवढं बोलून तो बेशुद्ध होतो. राजवीर राणाला डॉक्टरांना बोलवायला सांगतो. त्यानंतर बॉडीगार्ड सुरेशला एका रूममध्ये नेऊन एका सोफ्यावर झोपवतात आणि डॉक्टर आल्यानंतर त्याला चेक करतात. इकडे राजवीर आणि विजय यांचं काहीतरी चालू होतं. राजवीर राणाला कुणाल आणि रिचा यांच्याबद्दल विचारतो. तेव्हा राणा म्हणतो, ते दोघे आत्ता अमेरिकेत आहेत आणि अजून माहिती म्हणजे
रिचाने ते सगळं कुणालच्याच सांगण्यावरून केलं होतं. ती आणि कुणाल एकमेकांना 6 महिन्यांपासून ओळखत होते. रिचाने त्याच्या सांगण्यावरून खन्ना इंडस्ट्रीजची कॉन्फिडेन्शियल फाईल आणि कंपनीचे डिझाईन कुणालपर्यंत पोहोचवले होते आणि कुणालने हे सर्व त्याचा बॉस अजय देशमुख याच्या सांगण्यावरून केलं होतं. आपण त्यांच्या कंपनीवर लीगल ॲक्शन घेऊ शकतो, पण त्यासाठी कुणाल आणि रिचा यांना साक्षीदार व्हावं लागेल. कुणाल आणि रिचा अमेरिकेत नक्की कुठे लपलेत त्यांचा काहीच पत्ता लागत नाही. जोपर्यंत ते दोघे बाहेर येत नाहीत तोपर्यंत आपली माणसं काहीच करू शकत नाहीत. मी पंजाबला पण काही माणसं पाठवली आहेत त्या माणसाचा तपास करण्यासाठी. त्यावर राजवीर म्हणतो, राणा, कोणालाही किंचितशीही शंका येणार नाही अशी व्यवस्था केलीस ना. आता मला कोणालाही गमवायचं नाही आणि काहीही करून त्या व्यक्तीचा शोध लवकरात लवकर लावायचा आहे ज्याने आमच्या दोन्ही घरांना खूप त्रास दिला आहे. पण आता नाही. त्यानंतर विजय म्हणतो, राणा, या सगळ्यात तुला जी मदत लागेल ती आम्ही करू, पण हे सर्व गोष्टी लवकरात लवकर उघड झाल्या पाहिजेत. आणि हो, त्या तिघांना पोलिसांच्या ताब्यात दे आणि त्यांची या आधी केलेली सर्व कांड पण शोधून काढा. त्यावर राणा होकार देतो आणि त्याच्या माणसांना लगेच कामाला लावतो. राजवीर राणाला त्याच्या स्टडी रूममधील व्यक्तीविषयी सांगतो आणि हे कोणाचं काम आहे हे पण शोधून काढ आणि सिक्युरिटी सगळे बॉडीगार्ड्स बदल. यावेळेस स्ट्रिक्ट आणि तगडे बॉडीगार्ड हायर कर जेणेकरून कोणीही खन्ना मॅन्शनकडे पाहण्याची हिंमत करणार नाही. आणि इथून पुढे खन्ना किंवा मल्होत्रा फॅमिलीतील कोणताही सदस्य किंवा व्यक्ती बाहेर पडला तर गुपचूप काही बॉडीगार्ड त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या मागे जातील आणि हे त्यांना कळता कामा नये. आपली माणसं भूतकाळाचा शोध घेतात हे फक्त आपल्या तिघांमध्येच राहील, समजलं. त्यावर विजय आणि राणा होकार देतात. विजय आणि राजवीर आपापल्या कारने घराकडे निघतात. थोड्याच अंतरावर राजवीरच्या कारसमोर एक मुलगी येते. राजवीर पटकन ब्रेक मारतो. तो गाडीतून उतरतो आणि पाहतो ती मुलगी सोनिया होती. ती राजवीरचा पाठलाग करत आली होती, पण राजवीरची गाडी पुढे निघून गेल्यामुळे ती तिथेच त्याच्या परतण्याची वाट पाहत होती. त्याची गाडी दिसताच ती त्यासमोर उभी राहते. राजवीर कारमधून उतरतो आणि म्हणतो, हा काय मूर्खपणा आहे. जीवच द्यायचा आहे तर दुसऱ्या कारसमोर उभे राहा. सोनिया पटकन त्याला मिठी मारते, पण राजवीर तिला मागे सारून तिच्या जोरदार कानाखाली देतो आणि ती थेट रस्त्यावर पडते. ती पुन्हा राजवीरकडे जाणार तोच विजयमध्ये येतो आणि म्हणतो, एक्सक्यूज मी मिस, त्यांचं लग्न ऑलरेडी झाले आणि इतक्या रात्री तुम्ही असं कोणाच्या तरी नवऱ्याचा पाठलाग करता, त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करताय. तुमच्यावर मॉलेस्टेशनचा चार्ज लागू शकतो. लागणार आहे आणि याचा साक्षीदार मी स्वतः आहे. विजयचं बोलणं ऐकून सोनिया घाबरते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर राजवीर आणि विजय घरी पोहोचतात. पहाटेचे 5 वाजले होते. राजवीर रूममध्ये जातो तर खुशी शांत झोपली होती. तो प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन देतो आणि जिममध्ये जातो. विजय रूममध्ये न जाता डायरेक्ट जिममध्ये जातो आणि वर्कआउट करू लागतो. त्याला जिममध्ये पाहून राजवीर म्हणतो, आज दिवस कुठून उगवलाय, तू जिममध्ये आला आहेस. त्यावर विजय म्हणतो, यार, मला पण माझ्या बायकोसमोर हिरो बनायचं आहे. जास्त नाही पण थोडा वर्कआउट मीही करू शकतो. हे ऐकून राजवीर हसू लागतो आणि कंटिन्यू असं म्हणतो. 2 तासानंतर राजवीर आणि विजय दोघेही आपापल्या रूममध्ये जातात. दीप्ती अजून झोपलेली असते, पण खुशी मात्र तयार होऊन रूम आवरते आणि किचनमध्ये जाते. त्यानंतर ती सर्वांसाठी छान असा नाश्ता बनवते. थोड्याच वेळात सर्वजण नाश्त्यासाठी येतात तेव्हा दीप्ती पण पायऱ्यांवरून घाईघाईत उतरत होती आणि तिच्या घाईमुळे तिचा पाय साडीत अडकतो आणि ती तोल जाऊन पडणार इतक्यात रिया तिला पकडते. रियाला पाहून सर्वांनाच आनंद होतो, कारण लग्नानंतर लगेचच रिया तिच्या कॉलेजच्या टूरवर गेली होती. ती दीप्तीला सावरते आणि म्हणते, भाभी, आई ओके. दीप्ती हो अशी मान हलवते.
खुशीचा चेहरा पाहून दीप्तीचा चेहरा पांढरा पडला होता. विजय दीप्तीकडे येतो, पण दीप्ती मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून खुशीकडे धावते आणि तिला सॉरी म्हणू लागते. खुशी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून सर्वांना नाश्ता सर्व करते. रिया प्रेमाने सर्वांना मिठी मारते आणि नाश्त्यासाठी बसते. विजयला दीप्तीचा खूप राग आला होता. सर्वांचा नाश्ता झाल्यावर सावित्रीजी विजय आणि राजवीरला म्हणतात, आम्हाला खेळण्यासाठी खेळणं हवं आहे. राजवीर म्हणतो, दादी तुम्हाला कोणता टॉय हवा आहे सांगा, मी लगेच मागवतो. विजय म्हणतो, दादू तू फक्त नाव घे, त्याचे 100 प्रकार मी तुझ्यासमोर उभे करेन. सुनीता आणि रमेश हसू लागतात. इकडे किचनमध्ये दीप्ती खुशीला सारखंच सॉरी म्हणत होती आणि मी इथून पुढे हळूहळू उतरेन, स्वतःची काळजी घेईन असं देखील म्हणत होती. त्यावर खुशी तिला म्हणते, तू नक्की स्वतःची काळजी घेणार आहेस का फक्त असंच बोलत आहेस? त्यावर दीप्ती तिला अगदी खरं असं म्हणते. खुशी तिच्याकडे पाहते आणि हलकंसं हसते. दीप्ती तिला पटकन मिठी मारते. त्या दोघींचं किचनमधील काम आवरून त्या सर्वांपाशी येतात. त्यावर दादी विजय आणि राजवीरला म्हणतात, ओय खोतो, मुझे दुकान से कोई खिलौना नहीं चाहिए. त्यावर विजय म्हणतो, दादू तुला कसलं खेळणं पाहिजे तू सांग, मी तुला देईन. त्यावर दादी म्हणतात, हे बघ, हे खेळणं फक्त तुम्ही दोघं आणि तुमच्या बायकाच देऊ शकतात. त्यानंतर राजवीर आणि विजय आधी एकमेकांकडे आणि नंतर खुशी आणि दीप्तीकडे पाहतात. त्या दोघींना पण काहीच समजत नव्हतं. त्या खुशी आणि दीप्तीला त्यांच्यापाशी बोलवतात आणि म्हणतात, मला तुम्ही दोघी नातू किंवा नात द्या, जेणेकरून ते बाळ या म्हातारीचा आधार बनेल. बाळाची गोष्ट ऐकताच खुशी आणि दीप्ती दोघीही लाजून लाल होतात. राजवीर आणि विजय मात्र एकमेकांकडे पाहतात. विजय म्हणतो, दादू आम्हीच अजून लहान बाळ आहोत आणि तू कुठे आमच्या बाळाचा विचार करू लागलीस. त्यानंतर थोडा वेळ सर्वजण असेच गप्पा मारतात आणि नंतर आपापल्या रूममध्ये जाऊन आराम करतात. दीप्ती खोलीत तिच्या जॉबविषयी विजयशी कसं बोलायचं याचा विचार करत होती. विजय पाठीमागून तिला मिठी मारतो. तो म्हणतो, काय झालं स्वीटहार्ट, माझी वाट बघत होतीस का? त्याचे शब्द भलेही प्रेमळ होते, पण सूर मात्र काहीतरी वेगळाच होता. त्यावर दीप्ती म्हणते, मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. पण विजय म्हणतो, मला आता काहीच ऐकायचं नाही. दीप्तीला समजलं होतं की त्याचा मूड खराब आहे. ती म्हणते, तुम्ही माझ्यावर चिडला आहात का? विजय म्हणतो, तुला समजलं का? त्यावर ती म्हणते, पण का? विजय म्हणतो, नवऱ्याला सोडून तू मैत्रिणीला मिठी मारायला गेलीस आणि माझ्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर दीप्तीला आठवतं की ती विजयला सोडून खुशीकडे धावत गेली होती. ती प्रेमाने विजयला म्हणते, प्लीज मला माफ करा. ती माझी फक्त मैत्रीण नाही तर माझं सर्वस्व आहे आणि तिच्यामुळेच आज मी इथे आहे. त्यावेळेस माझ्या लक्षात आले नाही तुम्ही तिथेच होता. प्लीज आय एम सॉरी. त्यानंतर विजय म्हणतो, एवढ्या लवकर नाही, तुला शिक्षा मिळायलाच हवी. शिक्षा हा शब्द ऐकून दीप्ती घाबरते आणि म्हणते, काय काय शिक्षा देणार आहात तुम्ही? विजय म्हणतो, ते मी सांगणार नाही तर करून दाखवणार. असं म्हणून तो तिच्या कमरेवर हात फिरवू लागतो आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवतो आणि जोरजोरात तिला किस करू लागतो. किस करतच तो तिला एका टेबलवर बसवतो. तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय.